Here, all of you. I hope this new year brings lots of success and happiness to your life. By welcoming this new year, we are going to start our unit number 1 of medicinal chemistry 3. We already discussed about the antibiotic lactamase inhibitor. Today, we are going to discuss about aminoglycosides. We already cover a lecture on antibiotics and lactamase inhibitor. We know lactamase inhibitor are the antibiotics which contain a lactam ring आणि याच्यामध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल्ससुद्धा बघितले. आपण बघितलं आहे पेनिसिलिन, सेफॅलोस्पुरिन, लॅक्टमेज इनिव्हिटर आणि मोनोलॅक्टम. याची नोट्ससुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तुम्ही जाऊन इझिली डाउनलोड करू शकता. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे अमिनोग्लायकोसाइड्स. अमिनोग्लायकोसाइड्स आर नथिंग बट द क्लास ऑफ अँटीबायोटिक अँड विच आर बेसिकली बॅक्टेरियासायडल इन नेचर. आपण 2 प्रकारचे मेकॅनिझम बघितले आहे अँटीबायोटिकचे. फर्स्ट वन आहे बॅक्टेरियास्टॅटिक अँड सेकंड वन आहे बॅक्टेरियासायडल. आता ह्या दोघांचा डिफरन्स तुम्हाला क्लिअर असणार की नेमकं स्टॅटिक म्हणजेच काय आणि सायडल म्हणजे काय. वी नो बॅक्टेरियाज काय होतात, मल्टिप्लाय होतात फास्टर वेने. एका बॅक्टेरियापासून 2, 2पासून 4 असे ही जी यांची ग्रोथ आहे ही ग्रोथ फास्टर होत असते. आपले जे अँटीबायोटिक्स आहे हे 2 प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. फर्स्ट वन आहे बॅक्टेरियोस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय, ही जी याची ग्रोथ होत आहे, मल्टिप्लिकेशन होत आहे, ही जी मल्टिप्लिकेशन आहे या मल्टिप्लिकेशनला आपला अँटीबायोटिक काय करतो, स्टॉप करतो. इट इनिबिट द मल्टिप्लिकेशन ऑर ग्रोथ ऑफ अवर बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियासायडल म्हणजेच काय, तर बॅक्टेरिया जो आहे त्या बॅक्टेरियाला डायरेक्ट किल करायचं काम हा आपला अँटीबायोटिक करतो. म्हणजे हा जर आपला मेजर बॅक्टेरिया असणार तर याला इथेच किल करणार आणि केल्यामुळे काय होणार की याचा ग्रोथ होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही. आणि ऑब्व्हियसली ग्रोथ होणार नाही तर काय होणार, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेले आहे ते डिक्रीज होणार आणि काय होणार, डिसीज क्युअर होणार. सो अशा प्रकारे हे 2 मेकॅनिझम असतात. आपण ऑलरेडी याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. सो अमिनोग्लायकोसाइड्स हे काय, तर हे बॅक्टेरियोसायडल नेचर आहे. म्हणजेच काय, डायरेक्टली बॅक्टेरियाला किल करतात. आता अमिनोग्लायकोसाइड्स म्हणजेच काय, तर याला जर आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं तर याचे 2 मिनिंग येतात. म्हणजेच काय, तर अमिनो आणि ग्लायकोसाइड्स. अमिनो म्हणजेच काय आणि ग्लायकोसाइड्स म्हणजेच काय. तर अमिनो म्हणजेच काय, तर अमाइन ग्रुप म्हणजे असा कंपाऊंड जिथं अमाइन ग्रुप प्रेझेंट आहे. ॲटलिस्ट एक अमिनो ग्रुप जरी असला तर आपण तिथं अमिनो हा वर्ड यूज करतो. बट अमिनो ग्लायकोसाइड्समध्ये आपल्याला 2 अमिनो ग्रुप किंवा 2 NH2 हे कंपल्सरी असतात. आणि ग्लायकोसाइड्स म्हणजेच काय, तर एक ग्लायकोसायडिक लिंकेज इथे प्रेझेंट असतात. समजूया नेमकं अमिनो ग्लायकोसाइडच्या स्ट्रक्चरमध्ये असं स्पेशल काय आहे जे याला नाव अमिनो ग्लायकोसाइड्स दिलं आहे. सगळ्यांना शुगर माहिती आहे, शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स. तर हे जे कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बोहायड्रेट्स हे 2 युनिट्सने बनलेले असतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जर कार्बोहायड्रेट्सला एकदम डिटेलमध्ये जर स्टडी केला तर याच्यामध्ये मोनोसायक्रेट्स आणि डायसायक्रेट्स येतात. ही गोष्ट तुम्हाला अगोदर माहिती असणार. ठीक आहे. मोनोसायक्रेट्स म्हणजेच काय, तर जो कार्बोहायड्रेट आहे किंवा शुगर आहे ज्याचा सिंगल युनिट म्हणजेच काय, मोनोसायक्रेट. एक सिंगल युनिट म्हणजेच काय, मोनोसायक्रेट. आणि डायसायक्रेट म्हणजेच काय, तर 2 मोनोसायक्रेटला जेव्हा कंबाईन केलं जातं तेव्हा डायसायक्रेट्स डाय म्हणजे काय, तर 2 आणि सायक्राइड्स म्हणजेच काय, तर शुगर मॉलिक्यूल. म्हणजे 2 शुगर मॉलिक्यूल जर एकत्र आला तर काय फॉर्म होतो, तर डायसायक्राइड फॉर्म होतो. मोनोसायक्रेटचे बरेच एक्झाम्पल आहे लाईक ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि डायसायक्राइडचे सुक्रोज अँड लॅक्टोज. हे जे काही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगते हे तुम्ही एक्झाममध्ये लिहिणं कंपल्सरी नाही आहे. बट हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असल्याशिवाय तुम्ही त्याचं स्ट्रक्चर इझिली काढू शकत नाही. आणि मी नेहमी म्हणते की मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. सो आता जे मी एक्सप्लेन करणार आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये नाही तर तुमचे जे काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दिस वन इज अ सिंगल युनिट ऑफ अवर शुगर. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स माहिती आहे आपल्याला की मल्टिपल शुगरच्या युनिट्सने किंवा मोनोसायक्राइडच्या युनिट्सने बनलेली असते. मोनोसायक्राइड आणि डायसायक्राइडच्या कॉम्बिनेशननं कार्बोहायड्रेट्स बनलेला असतो. कार्बोहायड्रेट्स कुठनं ऑब्टेन होतं, तर कार्बोहायड्रेट्स आपण जे काही डाएट इनटेक करतो त्या डाएटच्या मेटाबॉलिझम नंतर जे काही फॉर्म होतं ते कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे हे प्रोटीन जे आहे, प्रोटीन हे सिंगल युनिट आहे, इम्पॉर्टंट युनिट आहे आपल्या बॉडीमधलं. जे काही आपल्या बॉडीमधले सगळे पार्ट्स आहेत ते सगळे प्रोटीन्सने बनले आहे. ठीक आहे. म्हणूनच आपण प्रोटीन रिच डाएट नेहमी घेत असतो. ठीक आहे. आता
शुगर मोलॅटिचं स्ट्रक्चर बघा. आता ही बघा इथं बेन्झिनसारखी रिंग दिसते, बट बेन्झिनच्या मध्ये जे काही सबस्टिट्यूट्स असतात ते सगळे कार्बन्स असतात, बट इथे हा एक ऑक्सिजन प्रेझेंट आहे. सो तुम्ही इझिली डिटेक्ट करू शकता की कंपाऊंडमध्ये जर बेन्झिनसारखं स्ट्रक्चर असणार आणि एक सबस्टिट्यूट ऑक्सिजन असणार तर तो काय आहे, तो आपला शुगर मॉइटी आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे बघा कुठल्याही प्रकारचा डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे. इथे सबस्टिट्यूशन केलं आहे OH 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 आणि एक CH2OH. हा जो काही कंपाऊंड आहे या कंपाऊंडला आपण शुगर म्हणतो. ठीक आहे. किंवा याला आपण मोनोसॅक्राइड्स सुद्धा म्हणतो. तर हा जो मोनोसॅक्राइड्स आहे, मोनो म्हणजेच काय तर सिंगल युनिट. हा जो मोनोसॅक्राइड्स आहे याची फर्दर ॲडिशन दुसऱ्या मोनोसॅक्राइडसोबत झाली तर काय होतं, डायसॅक्राइड फॉर्म होतं. ठीक आहे. एक आणि एक याला जर ॲड केलं तर काय होतं, 2 फॉर्म होतं. सेम केस इथे ते आहे की सिंगल मोनोसॅक्राइड्स हा रिॲक्ट होतो अनदर सिंगल मोनोसॅक्राइडसोबत. ठीक आहे. कशा प्रकारे रिॲक्ट होतं, कशा प्रकारे यांचं लिंकेज होतं, तर हा बघा इथे हा एक OH आहे आणि हा OH आहे. हा जो काही OH आहे अल्कोहोल आहे, या अल्कोहोलमधनं वॉटर मॉलिक्युल रिलीज होतं लाईक दिस. इथला हा OH आणि हा H यांची रिॲक्शन होऊन वॉटर मॉलिक्युल रिलीज होतं आणि इथे हा जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनच्या थ्रू एक लिंकेज फॉर्म होतो. सो हे दोन कंपाऊंड आहे. विथ द हेल्प ऑफ दिस ऑक्सिजन हे काय होतात, अटॅच्ड होतात. हा जो बॉन्ड इथे फॉर्म होतो हा आपला ग्लायकोसायडिक बॉन्ड किंवा लिंकेज आहे. हा जो ऑक्सिजनच्या थ्रू इथे बॉन्ड फॉर्म झाला आहे हा काय तर आपला ग्लायकोसायडिक लिंकेज किंवा ग्लायकोसायडिक बॉन्ड. आणि हे जो कंपाऊंड फॉर्म झाला आहे त्याला आपण डायसॅक्राइड म्हणतो. ठीक आहे. सो डायसॅक्राइड क्लिअर असणार तुम्हाला. ठीक आहे. आणि ग्लायकोसायडिक लिंकेज क्लिअर असणार. ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणजेच काय तर मोनोसॅक्राइड जेव्हा विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन बॉन्ड असतात त्याला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणतो. क्लिअर आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा क्लिअर आहे. आता अमिनो ग्लायकोसाइड म्हणजे काय तर डायसॅक्राइडच्या स्ट्रक्चरमध्ये बघा इथं CH2OH आहे आणि इथे सुद्धा OH आहे. अगेन दुसरा इथे CH2OH आहे आणि इथे OH आहे. जेव्हा हा OH रिप्लेस होतो अमाईनसोबत किंवा NH2 सोबत तेव्हा काय होतं, हा OH रिप्लेस होतो NH2. दिस वन इज ऑल्सो रिप्लेस टू NH2. अगेन दिस वन अँड दिस वन हे दोन जे काही OH आहे रिप्लेस्ड होतात आणि NH2 सोबत. आणि जो काही कंपाऊंड फॉर्म होतो त्याला आपण अमिनो हेक्झोस अमिनो शुगर किंवा अमिनो ग्लायकोसाइड म्हणतो. क्लिअर आहे. ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणजे हा ऑक्सिजन आहे आणि हा जो डायसॅक्राइड आहे डायसॅक्राइडमध्ये नॉर्मली OH ग्रुप प्रेझेंट असतो. जर हा OH ग्रुप रिप्लेस झालेला असणार NH2 न तर आपण त्याला अमिनो हेक्झोस अमिनो शुगर किंवा अमिनो ग्लायकोसाइड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सी डायसॅक्राइड्समध्ये हा जो लिंकेज आहे हा लिंकेज ऑक्सिजनचा आहे आणि ही जे दोन चेन आहे म्हणजेच मोनोसॅक्राइड्स आहे ह्या ऑक्सिजनने अटॅच्ड आहे. अमिनो ग्लायकोसाइडमध्ये मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, हे जे दोन रिंग आहे हे ग्लायकोसायडिक लिंकेजनी तर अटॅच्ड असते. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन हा अटॅच्ड असतो. बस या दोघांच्या मध्ये एक रिंग आणखीन प्रेझेंट असते. ती रिंग कुठली तर ती असते आपली जस्ट सेकंड ती असते आपली अमिनोसायडॉल रिंग. सी अशा प्रकारे ही एक अमिनोसायडॉल रिंग असते. आता इथे बघा ह्या रिंगचं कॉन्फिगरेशन आपल्याला बोर्ड कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे. बऱ्याच नोट्समध्ये बुक्समध्ये अशा प्रकारे अमिनोग्लायकोसाइडचं कॉन्फिगरेशन शो करतात. तुम्ही नॉर्मलीही लिहू शकता, कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. नॉर्मलसुद्धा स्ट्रक्चर काढलं तुम्ही तरी तुम्हाला सेम मार्क्स भेटणार आहे. हा जो स्ट्रक्चर आहे याला आपण प्लेन स्ट्रक्चरमध्ये सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. जे काही अमिनोग्लायकोसाइडचे स्ट्रक्चर आहे याला सुद्धा तुम्ही बोर्ड कॉन्फिगरेशन किंवा प्लेन स्ट्रक्चरमध्ये लिहू शकता. बरेच नोट्समध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे. सो म्हणून मी इथे एक मेन्शन केलं आहे की तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको स्ट्रक्चरसाठी. ठीक आहे. हा जो कंपाऊंड आहे हा जो रिंग आहे ह्या रिंगने आपला दोन जे काही मोनोसॅक्राइड्स आहे ते अटॅच्ड असतात. ठीक आहे. सी इथे अगेन मी मेन्शन केलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला सेम मार्क्स भेटणार आहे. कन्फ्युजन व्हायला नको म्हणून दोन्ही स्ट्रक्चर इथे मेन्शन केले आहे. आणि ही जी रिंग आहे ह्या रिंगच्या थ्रू इथे आपले दोन अमिनो शुगर आहे. अमिनो शुगर हे एकमेकाला अटॅच्ड असतात. ठीक आहे. आणि हा जो लिंकेज आहे या लिंकेजला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणतो. आता अमिनो ग्लायकोसाइड जे आहे याच्यामध्ये ही रिंग बघा. आता इथे आपण
6 मेंबर रिंग शो केली आहे, पण बरेच ठिकाणी ही 5 मेंबर रिंगसुद्धा असते. ठीक आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. 5 मेंबर रिंगसुद्धा असली किंवा 6 मेंबर्ससुद्धा असली तरीही तो आपला अमिनोग्लायकोसाइड्स आहे. ठीक आहे, 5 मेंबर रिंग्सला आपण पेंटोज म्हणतो आणि सेंट्रली हा पेंटोज लिंकेजसुद्धा असू शकतो. अमिनोग्लायकोसाइड्स हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे. आता ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आपल्याला माहिती आहे की जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियावरती काम करतो, बट हा जो अमिनोग्लायकोसाइड आहे मोस्ट ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावरती अफेक्ट असतो ॲज कम्पेअर्ड टू ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. म्हणून जनरली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असलं तर त्याला ट्रीट करायसाठी आपण आपल्या अमिनोग्लायकोसाइडचा यूज करतो. बट ह्या अमिनोग्लायकोसाइडचे बरेच साईड इफेक्ट आहे, लाईक ऑटोटॉक्सिसिटी, नेफ्रोटॉक्सिसिटी. ऑटोटॉक्सिसिटी म्हणजेच काय तर हिअरिंगसाठी प्रॉब्लेम होतं, ऐकायला येत नाही पेशंटला ह्या ड्रगचा कंटिन्युअसली यूजनं. प्लस नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणजेच काय तर किडनीवरती प्रॉब्लेम येऊ शकतो, किडनी स्टोन सारख्या प्रॉब्लेमसुद्धा ह्या ड्रगने येऊ शकतो. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे तर फर्स्ट टाईम वॉकसमॅननी हा ड्रग डिस्कवर्ड केला होता, दॅट इज अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. याच्यामधला जो फर्स्ट ड्रग डिस्कवर्ड केला होता तो होता स्ट्रेप्टोमायसिन. ठीक आहे, याच्यामध्ये बरेच कॅटेगरी आहे, एक्झाम्पल्स आहे. त्याच्यातला फर्स्ट आणि फॉरमोस्ट एक्झाम्पल आहे आपला स्ट्रेप्टोमायसिन, जो फर्स्ट टाईम डिस्कवर्ड झाला होता विथ द हेल्प ऑफ सॉईल बॅक्टेरिया. सॉईल बॅक्टेरिया म्हणजेच काय तर जे मातीमध्ये बॅक्टेरिया असतात त्या मातीमधल्या बॅक्टेरियाला एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्या बॅक्टेरियापासून आपला ड्रग डिस्कवर्ड केला. वी नो अँटीबायोटिक्स काय आहे, आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये डिस्कवर्ड केला की हे असे ड्रग्ज आहे, एजंट्स आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रिपेअर्ड होता आणि मायक्रो ऑर्गॅनिझमलाच किल करायचं काम करतात. ठीक आहे, सो हा जो आपला स्ट्रेप्टोमायसिन आहे स्ट्रेप्टोमायसिस ग्रेसियसपासून डिस्कवर्ड झाला आहे आणि ह्या गोष्टीसाठी हा जो सायंटिस्ट आहे याला नोबेल प्राईजसुद्धा मिळालेला आहे 1952मध्ये. आणि डिस्कवरी केव्हा झाली 1944मध्ये याची डिस्कवरी झाली आहे. स्ट्रेप्टोमायसिन हा फर्स्ट अँटीबायोटिक्स आहे जो ट्युबरक्युलोसिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे याला किल करायसाठी हा स्ट्रेप्टोमायसिनचा यूज केला जातो. 10 in 1957 हवा उमेजवाने कॅमामायसिन हा डिस्कवर्ड केला होता फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिन कॅमॅसिटीज. हा काय आहे तर हा एक बॅक्टेरियम आहे, त्याच्यापासून हा सेकंड आपला अँटीबायोटिक दॅट इज कॅमामायसिन हा डिस्कवर्ड झाला होता. देन 1960मध्ये मेनी नॅचरल आणि सेमिसिंथेटिक्स अमिनोग्लायकोसाइड्स हा डिस्कवर्ड झाले होते. फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन, टोब्रामायसिन, अमिकॅसिन हे त्याच्यानंतर बरेचसे जे काही अँटीबायोटिक्स आहे डिस्कवर्ड झाले होते. पण फर्स्ट टाईम आपला स्ट्रेप्टोमायसिन अँड सेकंड वन इज अ कॅमामायसिन हा डिस्कवर्ड झाला होता. आता नॉमेनक्लेचर बघा, सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर अमिनोग्लायकोसाइड. आता इथे बघा हे दोन आपले अमिनो शुगर आहे. ठीक आहे, इथे बघा अमाइन ग्रुप आहे. ठीक आहे, सी हा एक अमाइन ग्रुप, हा एक अमाइन ग्रुप, आणि ही जी काही आपल्याला बेन्झिलसारखं स्ट्रक्चर देते इथे एक ऑक्सिजन अटॅच्ड आहे म्हणून आपण याला अमिनो शुगर म्हणतो. अनदर अमिनो शुगर, दोन अमिनो शुगर विथ द हेल्प ऑफ दिस ग्लायकोसायडिक लिंकेज हा ऑक्सिजन आहे आणि याला आपण काय म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणतो. ह्या ग्लायकोसायडिक लिंकेजनी हा अटॅच्ड आहे आणि हा जो सेंट्रली रिंग प्रेझेंट आहे ह्या रिंगला आपण काय म्हणतो तर ही रिंग आहे आपली अमिनोसायडॉल. ठीक आहे, ह्या अमिनोसायडॉलाच आपण 1,3-डाय अमिनो सायक्लोहेक्झेन 2 ऑक्सिस्ट्रेप्टोमायसिन सुद्धा म्हणतो. सो शॉर्टमध्ये आपण याला अमिनो सायडॉल सुद्धा म्हणतो. तर हा अटॅच्ड आहे ह्या रिंगने. ठीक आहे, हे दोन अमिनोग्लायकोसाइड्स किंवा अमिनो शुगर्स अटॅच्ड आहे ह्या रिंग थ्रू. ठीक आहे, आता याला नॉमेनक्लेचर कशा प्रकारे करतो तर याचं जे काही नॉमेनक्लेचर आहे ते थोडंफार कॉम्प्लेक्स आहे. आपण बघितलं आहे की पेनिसिलिनचं जे काही नॉमेनक्लेचर होतं 2 वेनी होत होतं. देन सेफॅलोस्पोरिनचं नॉमेनक्लेचर बघितलं तेही थोडं कॉम्प्लिकेटेड होतं. आणि हा जो आपला सेकंड कॅटेगरी आहे दॅट इज अमिनोग्लायकोसाइड याचंही थोडंफार कॉम्प्लेक्स आहे. तर असे आपले ड्रग्स जे डिस्कवर्ड झाले आहे बॅक्टेरिया स्ट्रेप्टोमायसिस ग्रेन्युलोसाइड्स त्याला आपण सफिक्स मायसिन लावतो. आणि असे जे ड्रग्स आहे जे मायक्रोमोनोस्पोरापासून डिस्कवर्ड झाले आहे त्याला आपण मायसिन म्हणजे आता MYCIN अँड सेकंड वन इज MICIN असे सफिक्स लागतो. ठीक आहे, बट हे जे ऑल स्पेसीस आहे डिस्कवर्ड झाले आहे ॲक्टिनोमायसिड्सपासून. आणि बरेचदा काय होतं की हे जे नॉमेनक्लेचर आहे हे स्पेसिफाईड नसते स्पेसिसवरती. ठीक आहे, सो
त्याच्या डिटेलमध्ये गेल्यापेक्षा माझं तुम्हाला हेच सजेशन राहणार की जर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला नॉमेनक्लेचरबद्दल तर काही नाही, आपला एक अमिनोग्लायकोसाईडचं स्ट्रक्चर लिहायचं आणि हे जे स्पेसिस आहे स्पेसिसचे नाव मेन्शन करायचं आणि त्याचे हे 2 एक्झाम्पल लिहायचे. ठीक आहे, कारण आता क्लासिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर बरेचदा हे मायसिन आणि MICIN याच्यावरती कन्फ्युजन होतं. ठीक आहे, आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बघायचा आहे आपल्याला, तो आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, की आपले नेमकं अमिनोग्लायकोसाइड्स आहे कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. तर हा जो आपला ड्रग आहे आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियोसायडल त्याचं नेचर शो करतो, म्हणजेच काय तर डायरेक्टली किल करतो. तर कशा प्रकारे किल करतो, फर्स्ट थिंग हा त्याची प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतो. आता प्रोटीन सिंथेसिसला कशा प्रकारे इनिबिट करतो, प्रोटीन सिंथेसिस कशी होतं हे माहिती असणं गरजेचं आहे. तर वी नो प्रोटीन्स काय, तर प्रोटीन्स हे अमिनो ॲसिड्सपासून प्रिपेअर झाले आहे. नंबर ऑफ अमिनो ॲसिड्स एकामेकाला जर अटॅच झाले, जॉईंट झालं, त्यांचा जो ग्रुप असतो त्याला आपण प्रोटीन म्हणतो किंवा आपण त्याला पेप्टाईड चेनसुद्धा म्हणतो. ठीक आहे, सी दिस वन इज अवर ग्रुप ऑफ अमिनो ॲसिड आणि नंबर ऑफ ग्रुप ऑफ अमिनो ॲसिड जर एकत्र झाले तर काय होतात, प्रोटीन फॉर्म होतात किंवा पेप्टाईड चेनसुद्धा आपण त्याला म्हणतो. हे जी पॉलिपेप्टाईड चेन आहे ही पॉलिपेप्टाईड चेन रिस्पॉन्सिबल असते फॉर द सिंथेसिस ऑफ बॅक्टेरियल सेल वॉल आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोव्हाइड ऑफ प्रोटेक्शन टू द बॅक्टेरिया. आता सी फॉर एक्झाम्पल दिस इज अवर बॅक्टेरिया. हा इथे एक ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया शो केला आहे मी. तुम्हाला माहिती आहे ग्राम निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बॅक्टेरियामधला फरक काय आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये ही जी सेल वॉल असते ही जी आउटर मेम्ब्रेन आहे आउटर मेम्ब्रेन नसते प्रेझेंट आणि सेल वॉल हे ॲज कम्पेअर टू ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया थिकर असते. आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय होते, ही आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि ही जी सेल वॉल आहे ही थिन असते. बट याच्यामध्ये काही पोअर्स प्रेझेंट असतात आणि विथ द हेल्प ऑफ दिस पोअर्स आपला जो काही ड्रग आहे तो बॅक्टेरियामध्ये इंटर्ट करतो. ठीक आहे, ही जी सेल वॉल आहे सेल वॉल एक पर्टिक्युलर लिंकेजनी प्रिपेअर्ड असते. ती लिंकेज कशा प्रकारे आहे हे सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे की अशा प्रकारे 5 ग्लायसिननी हे लिंकेज बनलेली असते. ही जी इथे सेल वॉल दिसत असणार आणि 4 आणि 5 नंबरचा जो काही अमिनो ॲसिड्स आहे ह्या अमिनो ॲसिड्समध्ये ही लिंकेज असते. ठीक आहे, आता सी दिस वन इज अवर न्यूक्लियसमध्ये DNA आणि RNA प्रेझेंट असतो. प्लस इथे काही आणखीन ऑर्गॅनेलसुद्धा प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये. दिस वन इज अवर सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आणि इथे हे जे मेन्शन केलं आहे इथे रायबोझोम मेन्शन केले. आणखीनसुद्धा ऑर्गॅनेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बट आपल्याला इथे कामाचे काय आहे तेच मी इथे मेन्शन केलं आहे. आपल्याला कामाचे आहे सेल वॉल, रायबोझोम, DNA, RNA. ठीक आहे, बस याच्यावरतीच आपला जो ड्रग आहे तो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. आता हा जो RNA आहे RNA आपल्याला माहिती आहे सिंगल स्टँडर्ड असतो. RNAचे मेजर 3 पार्ट्स असतात. एक थोडं डिटेल बघूया म्हणजे तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर होणार. तुम्ही म्हणाल मॅडम डायरेक्ट आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये जाऊ शकतो, बट काय होतं की हां आत्तासाठी तुम्हाला समजून जाईल मी काय जे एक्सप्लेन करते, बट लॉंग टाईमसाठी तुम्हाला आठवण राहणार नाही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि कन्फ्युजन होतं. आणि जेव्हा आपल्याला हा क्वेश्चन 10 मार्क्ससाठी येतो तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं असते. सो आणि कन्सेप्टसुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे. फक्त रट्टा मारणे म्हणजे स्टडी करणे नाही तर कन्सेप्च्युअल पॉईंटसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे पॉईंट्स आहे RNAचे पार्ट्स हे ऑलरेडी तुम्हाला झालेले आहे. बट काय होतं मुलांना बऱ्याच गोष्टीचा विसर पडते म्हणून मी एक थोडीफार रिव्हिजन म्हणून इथे क्लिअर करते तुम्हाला की हा जो RNA आहे RNAचे 3 पार्ट्स असतात. फर्स्ट असतो rRNA, tRNA अँड थर्ड वन इज mRNA. हा जो rRNA आहे म्हणजेच रायबोझोमल RNA कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर हा रायबोझोमच्या सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे. हा tRNA आहे तर याला ट्रान्सफर RNA म्हणतो. हा काय करतो अमिनो ॲसिडला ट्रान्सफर करतो फॉर द फॉर्मेशन ऑफ पेप्टाईड चेन. देन थर्ड वन दॅट इज mRNA याला आपण मॅसेंजर RNA म्हणतो आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ or which carry the information from DNA to RNA. हा DNA पासनं RNA पर्यंत किंवा प्रोटीन सिंथेसिससाठी जो काही इन्फॉर्मेशन पास करतो त्याला आपण mRNA म्हणतो. क्लिअर असणार 3 RNA. आता रायबोझोम रायबोझोम हा रिस्पॉन्सिबल आहे प्रोटीन सिंथेसिससाठी. हे तुम्ही अगोदरच ऐकलं असणार की हा युनिट आहे फॉर द सिंथेसिस ऑफ अवर प्रोटीन. सी फॉर एक्झाम्पल दिस इज अवर
रायबोझोम हा 70S असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता 70S काय, तर हे युनिट्स असतात. ठीक आहे. हा जो बिगर पार्ट आहे हा आपला 50S असतो. 50S सब युनिट याला म्हणतात. आणि हा जो स्मॉलर पार्ट आहे याला 30S सब युनिट. आता तुम्ही म्हणाल मॅम 50+30 80 होतं, 70 नाही होत. बट हा जो एरिया आहे, ज्या एरियामध्ये 50 आणि 30S रायबोझोनल सब युनिट अटॅच असते, त्याच्यामध्ये एक स्पेस असतो आणि तो 10 सब युनिट जे असतो. म्हणूनच इथे मेन्शन करताना स्पेस मेन्शन करत नाही, तर हा 30 आणि हा 50 रायबोझोमल सब युनिट मेन्शन करतो. ठीक आहे. हे यांचे फक्त नाव आहे, बाकी याचं काहीच घेणदेण नाही आहे. आता हा जो रायबोझोम्स आहे, ह्या रायबोझोममध्ये प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होतं, तर याच्यामध्ये 3 पार्ट असतात, ए, पी आणि ई. ए म्हणजे काय, तर ॲक्सेप्टर साईड, म्हणजेच हा काय करतो, अमिनो ॲसिडला ॲक्सेप्ट करतो. देन पी आहे, हा पेप्टाईड साईड आहे, जो पेप्टाईड चेन आहे त्याची फॉर्मेशन करतो. आणि ई जो आहे हा एक्झिट साईड आहे, म्हणजे ह्या पार्टमधनं आपला जो काही चेन आहे तो एक्झिट होतो. इथे सेंट्रली हा एक mRNA अटॅच्ड होतो, mRNA येतो, जो मॅसेंजर कॅरी करतो फ्रॉम DNA टू RNA किंवा DNA टू रायबोझोम फॉर द सिंथेसिस ऑफ अवर प्रोटीन चेन और पेप्टाइड चेन. ठीक आहे. मग आता कशा प्रकारे आपलं प्रोटीन फॉर्म होतं, तर फर्स्ट थिंग mRNA येतो. mRNA काय करतो, मेसेज कॅरी करतो टू द रायबोझोम की कुठल्या प्रकारचं नेमकं प्रोटीन फॉर्म करायचं आहे. वी नो DNA पासून RNA फॉर्म होता. ठीक आहे. DNA हा डबल स्टँडर्ड होतो आणि डबल स्टँडर्ड्सपासून हे ओपन होते. ओपन झाल्यानंतर इथे आणखीन एक स्टँड फॉर्म होतं आणि त्याला आपण RNA म्हणतो. ही जी प्रोसेस आहे याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. देन RNA पासून प्रोटीन जेव्हा सिंथेसिस होतं त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ रायबोझोम जे प्रोटीन सिंथेसिस होतं त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. आता tRNA काय करतो, हा ट्रान्सफर करतो अमिनो ॲसिड्सला. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर अमिनो ॲसिड, आणि हा काय करतो, ट्रान्सफर करतो अमिनो ॲसिडला टू द रायबोझोम. रायबोझोमपर्यंत अमिनो ॲसिड आल्यानंतर काय होतो, हा ॲक्सेप्टर साईडवरती जातो. ठीक आहे. ॲक्सेप्टर साईडमध्ये गेल्यानंतर काय होतं, इथे कोडॉन्स प्रेझेंट असतात. कोडॉनचं काम काय आहे की हा जो mRNA आहे याला रेड करतो आणि तशा प्रकारे कोड ह्या अमिनो ॲसिडवरती तो पुट करतो. एक अमिनो ॲसिड याला ट्रान्सफर केला सेकंड पार्टमध्ये, दॅट इज पी पार्टमध्ये, हा इथे होल्ड करतो. अगेन tRNA काय करतो, अमिनो ॲसिड आणतो, परत हा काय करतो, याचं कोडिंग करतो. कोडिंग झाल्यानंतर परत हा पी पार्टमध्ये जातो, म्हणजेच पेप्टाईड पार्टमध्ये जातो, परत हा इथे होल्ड करतो. असं करता 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 जेवढी mRNAमध्ये मेसेज लिहिला आहे की जेवढी आपल्याला चेन पाहिजे तेवढी चेन फॉर्म करतो. आणि चेन फॉर्म झाल्यानंतर ॲट द एंड एक्झिट पार्टमध्ये आपली ही चेन जाते आणि एक्झिट झाल्यानंतर ती बाहेर निघते. आणि जी काही चेन फॉर्म होते त्या चेनला आपण प्रोटीन किंवा अमिनो ॲसिड चेन म्हणतो. अशा प्रकारे हे आपला प्रोटीन सिंथेसिस होत असते. नाऊ ही झाली आपली आता नॉर्मल प्रोसेस प्रोटीन सिंथेसिस. ह्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपला अमिनो ग्लायकोसाइड कशा प्रकारे वर्क करतो, तर हा 2 प्रकारे त्याचं वर्क करतो. हा काय करतो, हा जो 30S रायबोझोनल सब युनिट आहे इथे जातो आणि याला ब्लॉक करतो. याला ब्लॉक केल्यामुळं काय होतं की हे जे काही प्रोटीन सिंथेसिस होतं, पॉलिमरायझेशन होत होतं किंवा ट्रान्सलेशन प्रोसेस होत होती, ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस स्टॉप होते. कोण स्टॉप करतो, तर आपले जे अमिनो ग्लायकोसाइड आहे, फॉर एक्झाम्पल हा आपला अमिनो ग्लायकोसाइड्स आहे आणि हा काय करतो 30S रायबोझोनल सब युनिटवरती जातो आणि बाइंड होतो. अगेन हा काय करतो, ही जी ॲक्सेप्टर साईड आहे जिथे आपला कोडॉन वर्क करत होता, कोडॉन ते जे काही मेसेज आहे त्याला कोड करत होता, तिथे जाऊन तो ब्लॉक करतो. म्हणजेच काय होतं, ब्लॉक केल्यामुळं काय होतं किंवा याला मिसरीडिंग करतो. म्हणजेच काय होतं, हा कोडॉन काय करणार, जे काही इन्फॉर्मेशन रीड करून अमिनो ॲसिडची चेन प्रिपेअर करत होता, तर हा काय करतो, मिसरीडिंग करतो, म्हणजे चुकीची अमिनो ॲसिडची चेन प्रिपेअर करतो. म्हणजे आता अमिनो ॲसिड्स माहिती आहे आपल्याला, भरपूर असे अमिनो ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सेम मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. आणि चुकीची मेसेज तो सप्लाय करतो. जे काही नॉर्मल मेसेज होता तो नॉर्मल मेसेज सप्लाय करत नाही आपला अमिनो ग्लायकोसाइड्स. आणि अशामुळे काय होतं की जे काही अमिनो ॲसिडची चेन फॉर्म होतं ते चुकीची फॉर्म होतं. चुकीची फॉर्म झाली, प्रोटीनसुद्धा चुकीचं फॉर्म होतं. आणि ऑब्व्हियसली रॉंग प्रोटीन असला तर त्याचं प्रॉपर फंक्शन शो करणार नाही. सो अशा प्रकारे हे आपले अमिनो ग्लायकोसाइड्स वर्क करतात.
फर्स्ट थिंग 30S रायबोझोनल सबमिनिटला जाऊन बाउंड होतं आणि त्याच्यामुळं जे काही अमिनो ॲसिडचं पॉलिमरायझेशन होतं ते होत नाही. सेकंड थिंग हा मिसरिडिंग करतो, जे काही कोडॉन होत होतं ते तिथे परत काय करतो, जे काही पेप्टाईड चेन फॉर्मेशन होतं ते काय होतं, रॉंग पेप्टाईड चेन फॉर्म होतं. ओव्हरऑल काय होतं, प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट होतं, कुठल्याही प्रकारची पेप्टाईड चेन फॉर्म होत नाही. आणि पेप्टाईड चेन फॉर्म झाली नाही तर काय होणार, कुठल्याही प्रकारची सेल वॉल सिंथेसाइज होणार नाही. सेल वॉल सिंथेसाइज झालं नाही तर आपला बॅक्टेरिया काय होणार, डेथ होणार. अशा प्रकारे आपले अमिनो ग्लायकोसाइड वर्क करतात. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आपल्या टेट्रासायक्लिनचा, जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो आता जर तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असणार तर नेक्स्ट जो ड्रग आहे तो इझिली तुम्ही समजू शकता. ठीक आहे. नाव क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ॲसिड्स अमिनो ग्लायकोसाइड्स. हे जे अमिनो ग्लायकोसाइड्स आहे 2 पार्ट्समध्ये क्लासिफाय केलं आहे. फर्स्ट वन आहे सिस्टेमिक अँड सेकंड वन आहे टॉपिकल. सिस्टेमिक म्हणजेच काय तर जे आपण पॅरेंटली यूज करतो त्याला सिस्टेमिक म्हणतो. टॉपिकल म्हणजेच काय तर सरफेसवरती स्किनवरती जे अप्लाय करतो त्याला आपण टॉपिकल म्हणतो. सिस्टेमिकमध्ये स्ट्रेप्टोमायसिन, जेंटामायसिन, कॅर्मामायसिन, टोब्रामायसिन, अमिकॅसिन, सिसोकोमायसिन आणि नेटिलमायसिन आणि पॅरामोमायसिन्स हे ड्रग्स येतात. आणि टॉपिकलमध्ये फक्त 2 ड्रग येतात, दॅट इज निओमायसिन आणि फ्रॅमॅसिटिन्स. आता स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप कशी लिहायची आहे. विनो सार लिहिताना आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं तर कंपाऊंडचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट असतं. स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये 2 अमिनो शुगर प्रेझेंट असतात जे एका रिंगनी अटॅच्ड आहे. त्या रिंगला आपण डिऑक्सिस्ट्रेप्टोमायसिन सुद्धा म्हणतो. ठीक आहे, हा अनादर नेम आहे ह्या रिंगचा आणि जो एक ग्लायकोसायडिक लिंकेजने अटॅच्ड आहे. मग सार लिहिताना याच्यामध्ये मेन्शन करायचं की याच्यामध्ये 2 रिंग्स प्रेझेंट आहे ज्या अमिनो शुगर आहे आणि एक रिंग जी अटॅच्ड आहे या दोघांना अटॅच करते त्याला डिऑक्सिस्ट्रेप्टोमायसिन म्हणतात. ठीक आहे. आणि हा जो लिंकेज आहे याला ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणतात. आता सबस्टिट्यूशन व्हायच्या फक्त 2 पोझिशन आहे. फर्स्ट आहे अमिनो शुगर, याच्यामध्ये सबस्टिट्यूशन होत असतो. आणि सेकंड वन इज हा डिऑक्सिस्ट्रेप्टोमायसिन ज्याला आपण हेक्झोस रिंग सुद्धा म्हणतो. मग तुम्ही कुठलाही वर्ड यूज करू शकता, स्ट्रेप्टोमायसिन किंवा हेक्झोस रिंग सुद्धा इथे सबस्टिट्यूशन होऊ शकतं. सबस्टिट्यूशन कशा प्रकारे होणार. आता फर्स्ट आहे अमिनो पोझिशन. अमिनो पोझिशन म्हणजेच काय तर ही आपली अमिनो शुगर रिंग. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन कुठं होऊ शकतं तर हा जो CH2 आणि NH आहे इथे सबस्टिट्यूशन होऊ शकतं. आता नंबरिंग करताना ह्या ऑक्सिजनच्या साईडच्या कार्बनपासून नंबरिंग करायची 1 2 3 4 5. हा इथला अमिनो शुगर घेतला आहे. ह्या साईडचा जर घेतला आपण तर कसं होणार तर इथनं नंबरिंग स्टार्ट होणार 1 2 3 4 5 आणि इथे 1 2 3 4 5. ठीक आहे. सबस्टिट्यूशन कुठल्या पोझिशनमध्ये होता, हा जर अमिनो शुगर आपण बघितलं तर C6मध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केलं मिथायलेशनचं म्हणजे मिथिल ग्रुप जर ॲड केलं तर एन्झायमॅटिक रेझिस्टन्स काय ते इन्क्रीज होतं. म्हणजेच काय ॲक्टिव्हिटी सेम राहते बट जे एन्झायमॅटिक रेझिस्टन्स आहे ते इन्क्रीज होतं. C6 आणि C3 हा मेजर टार्गेट साईड आहे ज्याच्यामध्ये आपला जो कंपाऊंड आहे तो बॅक्टेरियल इनॅक्टिवेटिंग एन्झाईम साठी रेजिस्टन्स असतो. आता म्हणजेच काय तर जसं आपण पेनिसिलिन आणि सेफॅरोस्पोरिनमध्ये बघितलं होतं की काय करतो जेव्हा आपला ड्रग फॉर एक्झाम्पल हा बॅक्टेरिया आहे आणि हा ड्रग आहे याला किल करतो तर बॅक्टेरिया काहीतरी डिफेन्स मेकॅनिझम शो करतो, कुठले तरी एन्झाईम रिलीज करतो सो दॅट आपला ड्रग इनॅक्टिव्ह होतो. सेम केसमध्ये अमिनो ग्लायकोसाइडसुद्धा अशाच प्रकारे प्रॉब्लेम फेस करतो की जो काही बॅक्टेरिया आहे स्वतःचं सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम शो करतो, स्वतःला प्रिव्हेंट करतो. आणि अशा वेळी जर आपण C6 आणि C3मध्ये काही सबस्टिट्यूशन केलं तर जे काही इनॅक्टिवेटिंग एन्झाईम आहे जो आपला ड्रगला इनॅक्टिवेट करतो तर त्याला तो डिफेंड करू शकतो. आणि हे जो 2 रिंग आहे मोस्ट इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. देन अमिनो सायक्लिटोल रिंग किंवा त्याला आपण डिऑक्सिस्ट्रेप्टोमायसिन किंवा त्याला आपण हेक्झोस रिंगसुद्धा म्हणतो जे सेंट्रली प्रेझेंट असते. ठीक आहे. याला आपण नॉमेनक्लेचर करताना काय करायचं, ही जी ग्लायकोसायडिक लिंकेज आहे ह्याला ग्लायकोसायडिक लिंकेजपासून नंबरिंग करायचं आहे. तुम्ही इथनं पण करू शकता किंवा ह्या लिंकेजपासून सुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि साईडला 2 अमिनो शुगर प्रेझेंट असतात. सो नंबरिंग करताना 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे नंबर शो करायचे. नाव जी फर्स्ट पोझिशन आहे जिथे आपला NH2 प्रेझेंट आहे याला आपण ॲसिलेशन करू शकतो. ह्या पोझिशनला आपण ॲसिलेशन केलं तर ॲक्टिव्हिटी ही आपली सेम राहणार आहे. फॉर एक्झाम्पल अमिकॅसिन. देन सबस्टिट्यूशन ऑफ OH ग्रुप ॲट C2 पोझिशन म्हणजे आता
सेकंड पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन नाही आहे, बट इथे जर आपण OH अटॅच केलं तर ॲक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. देन सेकंड पोझिशन मध्ये जर आपण हायड्रोक्सिलेशन किंवा फिफ्थ पोझिशनमध्ये डिऑक्सिजनेशन केलं तर काय होतं, ॲक्टिव्हिटी कंपाऊंडची इन्क्रीज होते. सो दिस इज द सार ऑफ अवर अमिनो ग्लायकोसाइड्स. याच्यामधले काही इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स आहे, ज्या प्रोडक्ट्सचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला हे स्ट्रक्चर्स लिहायचे आहे. फर्स्ट आणि फॉरमोस्ट ड्रग आहे आपला स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन आपल्याला माहिती आहे फर्स्ट अमिनो ग्लायकोसाइड्स आहे जो डिराईव्ड झाला होता फ्रॉम सॉईल बॅक्टेरिया, दॅट इज स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसिवस. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे सगळ्या अमिनो ग्लायकोसाइड्सचं, काय की हे प्रोटीन सिंथेसिसला इनहिबिट करतात. कशा प्रकारे करतात सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रेप्टोमायसिन हा फर्स्ट ड्रग आहे जो TBच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो विथ द कॉम्बिनेशन ऑफ अदर अँटीट्युबरक्युलोसिस एजंट आणि इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस. आता याचे बरेच ADRs आहे, म्हणजेच ॲडवर्स ड्रग्ज रिॲक्शन्स आहे, लाईक ओटोटॉक्झिसिटी, न्यूरोटॉक्झिसिटी अँड नेफ्रोटॉक्झिसिटी. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर स्ट्रेप्टोमायसिन. आता स्ट्रेप्टोमायसिनमध्ये बघा, आता लिंकेज अशा प्रकारे प्रेझेंट असतात. म्हणजे आता ही जी आपली हेक्झोस रिंग असते ही सेंट्रली प्रेझेंट असते, अमिनो ग्लायकोसाइड्समध्ये बघितलं होतं, बट स्ट्रेप्टोमायसिनच्या केसमध्ये काय होतं, हा जो लिंकेज आहे अशा प्रकारे असतो, म्हणजे जे मेन्शन केलं आहे त्याचप्रमाणे असते. कुठल्याही प्रकारचं तुम्ही चेंज करू शकत नाही, याला सेंट्रली लिहू शकत नाही. ही जी अमिनो शुगर्स आहे ही तुम्हाला साईडलाच लिहावं लागणार. आणि ही जी रिंग आहे हे स्ट्रेप्टिडिन रिंग आहे जे स्ट्रेप्टोमायसिनमध्ये प्रेझेंट असतात. सी दिस वन इज अवर ग्लायकोसायडिक लिंकेज आणि 2 अमिनो शुगर. बाकी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काहीही चेंज करू शकत नाही, ॲज इट इजच तुम्हाला लिहायचं आहे. देन सेकंड ड्रग आहे आपला निओमायसिन. निओमायसिन हा अनदर अमिनो ग्लायकोसाइड्स आहे जो स्ट्रेप्टोमायसिस फ्रेडीपासून डिस्कवर्ड केलेला आहे. निओमायसिनमध्ये 2 ड्रग्स येतात, निओमायसिन B अँड निओमायसिन C. दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त जे R1 आणि R2 आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन चेंज आहे. स्ट्रक्चर बघा, ही सेंट्रली रिंग आहे आणि ही इथे 2 ग्लायकोसायडिक रिंग आहे जे अटॅच्ड आहे, ठीक आहे. आणि हा जो R1 R2 आहे, R2मध्ये सबस्टिट्यूशन केल्यामुळं काय होतं, आता सपोज R1मध्ये जर आपण CH2NH2 पुट केला आणि R2ला जर H ठेवला तर काय होतं, निओमायसिन B फॉर्म होतं. आणि याला जर रिव्हर्स केलं म्हणजेच R2ला आपण CH2NH केलं आणि R1ला H केलं तर काय होतं, निओमायसिन B फॉर्म होतं. एवढाच फक्त चेंज आहे. एक्झाममध्ये लिहिताना तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, किंवा जर स्ट्रक्चर तुम्हाला आठवण राहत असणार तर माझं सजेशन हेच राहणार की तुम्ही 2 वेगवेगळे स्ट्रक्चर करा, कारण काय होतं आपला जो ॲन्सर आहे तो बल्की होतो आणि इझिली तुम्ही मार्क्स ऑब्टेन करू शकता. युजेस काय तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन, देन डर्मॅटोलॉजिकल इन्फेक्शन आणि टॉपिकली सुद्धा हा ड्रग यूज केला जातो फॉर द टॉपिकल प्रिपरेशन. देन थर्ड ड्रग आहे आपला कॅनामायसिन, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा कॅनामायसिन सेकंड ड्रग डिस्कवर्ड झालेला आहे, जो डिस्कवर्ड झाले आहे फ्रॉम बॅक्टेरिया स्ट्रेप्टोमायसिन कॅनामॅसिटीज, ठीक आहे. कॅनामायसिनमध्ये सुद्धा 3 प्रकार आहे, कॅनामायसिन A, B अँड C, ठीक आहे. R1 आणि R2मध्ये जे सबस्टिट्यूशन आहे, हे सबस्टिट्यूशन चेंज केल्यामुळं जे काही फॉर्म होतं ते आपले कॅनामायसिनचे टाईप्स आहे, ठीक आहे. हे जे 2 रिंग आहे हे 2 रिंग सेम राहतात, फक्त ही रिंग जी थर्ड आहे दॅट इज ABC, आपण याला रिंग C म्हणूया. याच्यामध्ये जे R1 आणि R2चं पोझिशन आहे याच्यामध्ये स्लाइटली चेंजेसमुळं काय होतं की कंपाऊंडचं नाव चेंज होतं. आता R1मध्ये जर OH पुट केला आणि R2ला जर NH2 केलं तर काय होतं, कॅनामायसिन A फॉर्म होतं. दोघांमध्ये जर आपण NH2 पुट केलं तर कॅनामायसिन B फॉर्म होतं. R1मध्ये जर आपण NH2 आणि R2ला OH जर पुट केलं तर काय होतं, कॅनामायसिन C फॉर्म होतं. देन मेनली यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ इंटेस्टिनल ट्रॅक इन्फेक्शन किंवा सिस्टमिक इन्फेक्शन, याच्या ट्रीटमेंटसाठी हा कॅनामायसिनचा यूज होतो. हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे जे अमिनो ग्लायकोसाइड्समध्ये वाईडली यूज केले जातात. अगेन
काही इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स आहे जे नोट्समध्ये तुम्हाला अवेलेबल होणार. तुम्ही ही एवढे जे आपण 3 ड्रग्स बघितले ते 3 ड्रग्स मेन्शन केले तरी तुम्हाला इझिली मार्क्स ऑब्टेन करू शकता आणि जे काही रिमेनिंग स्ट्रक्चर आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला टेट्रासायक्लिन बघायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.